अध्याय 6. ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. स्वामी महाराजांना भक्तिभावे नमन करून विष्णुबुवा थोरात मागील अध्यायात अपूर्ण राहिलेली तात्यासाहेबांची कथा 6व्या अध्यायात पुढे सांगू लागतात. चोळाप्पाकडून काम होणार नाही हे कळल्यावर तात्यांनी अनुष्ठान केलं. ब्राह्मणांकरवी गुरुचरित्राच्या पठणाचा कार्यक्रम आयोजिला. हर तऱ्हेने स्वामी महाराजांना प्रसन्न करण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर तात्यासाहेबांनी कूटनीतीचा आधार घेतला. एके दिवशी फसवून स्वामींना मेण्यात बसवून तात्यासाहेब बडोद्याच्या मार्गाला लागले. मात्र आत्मज्ञानी स्वामी अर्ध्या वाटेवर मेण्यातून बाहेर पडून अक्कलकोटला परतले. असे अनेक वेळा घडल्यानंतर तात्यासाहेब सरदारांनी स्वामी पुढे हात टेकले आणि हार स्वीकारून बडोद्याची वाट धरली. बडोद्याला आलेल्या तात्यासाहेबांनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय असे मल्हाररावांना सांगितलं. तरी त्यांनी कोण जातो स्वामींकडे असा प्रश्न दरबारात विचारलाच. तेव्हा यशवंत नावाचा मराठा उमराव तयार झाला. स्वामी महाराजांसाठी उंची वस्त्रे, धनसंपत्ती आणि अनमोल रत्न यशवंत उमरावकडे देऊन मल्हाररावांनी त्या स्वामींकडे पाठवले. अक्कलकोट गावी पोहोचताच यशवंत उमरावानं राजांनी दिलेल्या मौल्यवान वस्तू सुवर्ण तबकातून स्वामींना सादर केल्या. ती वस्त्रे आणि दागदागिने पाहताच स्वामी महाराज क्रोधित झाले आणि म्हणाले, अरे सत्वर बेड्या आणा आणि या माणसाच्या पायी ठोका. स्वामींची आज्ञा ऐकताच यशवंत लटालटा कापू लागला. गर्भगळीत होऊन मागे सरला. त्यानंतर काही दिवसातच मल्हाररावांनी यशवंत उमरावास बडोद्यास बोलावून घेतले. साहेबाला विषप्रयोग केल्याचा आळ यशवंत उमरावावर आला होता. त्यामुळे त्याच्या हातापायात बेड्या ठोकण्यात आल्या. अशा प्रकारे स्वामींची अपकृपा यशवंतास भोगावी लागली. 6व्या अध्यायात शेवटी स्वामींच्या कृपेबद्दल विष्णुबुवा म्हणतात, समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय.